हाय एव्हरीवन, तुम्ही पाहत आहात स्ट्रॉंग जीविका जीव डायरीज. तर आम्ही आहोत मामाच्या घरी. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर मी, मम्मी, पप्पा चाललेलो ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आणि सिद्धी काय आली नव्हती. मग आम्हाला मिळालेला आम्ही ज्ञानेश्वरी घेऊन चाललो. मी सिद्धीला खरंच खूप मिस करत होते. आणि नंतर पहिल्या ते तिथं प्रार्थना घेतली आणि नंतर आम्ही वाचायला बसलो. मला काही स्पष्ट शब्द वाचता येत नाहीत, तरी पण त्यातले त्यात प्रयत्न करत होते. तुम्हीच सांगा येते की नाही मला ते. आणि थोड्या वेळाने इथे ब्रेक झाला होता. मग आम्ही नाश्ता करून आलेलो. मी नाश्त्याची काही क्लिप घेतलीच नाही आणि जराशी ज्ञानेश्वरी आम्ही बघत होतो काय काय त्यात. आणि आज काय एकादशीच होती आमची. आणि मग घरी गेल्यानंतर संध्याकाळी माझा सिद्धीचा घरचे सत्कार घेणार होते. सिद्धीने 10वीत चांगले मार्क्स मिळवून पास झाली आणि मीही स्कॉलरशिपमध्ये पास झाली. त्यामुळे आमच्या दोघीचा सत्कार घेत होते. मम्मी पप्पा सिद्धीचा करणार होते आणि मामा मामी माझा करणार होते सत्कार. मग आधी सिद्धीचा करून घेतला. आम्हाला फेटा वगैरे बांधलेला पप्पांनी. आणि सिद्धीचा झाल्यानंतर मला औक्षण करून घेतलं. आणि मला घरी असल्यावर काय वेळ मिळत नाही लॉंग व्लॉग बनवण्यासाठी. तिकडे गेल्यानंतर मग सिद्धी सोबत मी बनवलेला व्लॉग. माझ्या तोंडात पेढा तसंच होता आणि तशाच पोजमध्ये मी उभी राहिलेली. खाल्लाच होता पेढा पूर्ण मामीने तोंडात घातलेला. आणि फोटोत सुद्धा माझं तोंड असं फुगलेलं आलंय. इट्स जोक. आणि नंतर मी सर्वांना नमस्कार केला. मम्मी इथं व्हिडिओ बनवते त्यामुळे परफेक्ट नाही आला तसा. आणि नंतर माझ्या आईने म्हणजे माझ्या आजीने सुद्धा मला पेढा वगैरे चालला. आणि आत गेले मग मी मामींचा नमस्कार घेण्यासाठी. आणि नंतर आम्ही टेरेसवर गेलेलो फोटो क्लिक करण्यासाठी. मग मी सिद्धीनं फेटावर थोडेफार फोटो काढले आणि तिथून आम्ही लगेचच कीर्तनासाठी गेलो. आम्ही जायला आणि कीर्तन करायला एकच वेळ झालेला. खूप छान एंट्री झाली महाराजांची. आणि नंतर आम्हाला इथे गंध लावायचा होता. मग आम्ही तो लावून घेतला. इथं थोडी क्लिप पुढे पाठीमागे झालेली आहे. तेवढं समजून घ्या. आम्ही लगेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. आणि आजचं ही कीर्तन खूप छान होतं. आणि इथं पण LED काय तर प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं LED मध्ये क्लिअर दिसत नव्हतं. कीर्तन संपेपर्यंत LED काही नीट चालूच झालं नाही. आणि आम्हाला खूप पाठीमागे जागा मिळालेली. आणि नंतर आम्ही महागारी जाताना इथे केक शॉपमध्ये आलतो. पेस्ट्री घ्यायची होती, मग ती घेतली.
आणि मी आणि सिद्धीने तो फ्रुटी घेतली पिण्यासाठी आणि आम्ही घरी गेलो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो घरी आमच्या गावी. मग आम्ही निघालो. टाटा बाय बाय. आता मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.